नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याकरता काँग्रेसचे वाडा शहरात आंदोलन। नुकताच पावसाळी अधिवेशन संपले आणि या अधिवेशनामध्ये हे विधेयक पास करण्यात आले। या कायद्यातील तरतूद ही सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर घालणारी असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार, लेखक यांच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा हिटलर कायदा आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे। याला काँग्रेससह सर्व सामाजिक संघटना विरोधात असलेल्या पक्षाकडून कडाडून विरोध होत असून पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वात लोकशाहीचा गळा घोटणारा जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करत वाडा शहरात बस स्टँड समोर आंदोलन करण्यात आले। शुरकार विरोधात घोषणाबाजी करत जनसुरक्षा विधेयक रद्द करा असं निवेदन वाडा तहसीलदार साहेबांना देण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश बाराडे, वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेविका भारती सपाटे, विशाखा पाटील, प्रकाश काबाडी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। वारदात इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। जनसुरक्षा विधेयक 2024 या विधानसभेमध्ये वाजवी बहुमत असल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी या विधेयकाला मंजुरी मिळाली। पण आमचा मागणी राज्यपाल यांच्याकडे मागणी आमची अशी आहे की या विधेयकाला आपण मंजुरी देण्यात यावी। हा विधेयक आहे, हा सर्वसामान्यांचे हक्क हिरावणारा विधेयक आहे। या विधेयकाच्या माध्यमातून आम्हाला या जनतेला कुठलं आंदोलन करता येणार नाही। कोणावर अन्याय झाला तो अन्याय दूर करण्यासाठी अशा पद्धतीने कोणालाही उचलून नक्षलवादाच्या आरोपाखाली या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे का देशातला 76% नक्षलवाद हा दूर झाला आहे। तर 76% नक्षलवाद दूर झाला असेल तर 25% नवीन कायदा अस्तित्वात आणण्याचं काही काम नाही। आज तुम्ही जर बघितलं तर मकोकासारखा कायदा इथे आहे। असे अनेक कायदे, 3-4 कायदे याच्यावर काम करत असताना नवीन कायदा आणण्याचं कारण काय? कारण हे कायदा आणत असताना बघितलं तर हा माझा विश्वास आहे का इथे असलेले अदानींचे प्रोजेक्ट चालू आहेत, अंबानीचे प्रोजेक्ट चालू आहेत, त्यांना विरोध होऊ नये आणि रस्त्यावरची लढाई ही सातत्याने होत असताना त्याला विरोध होऊ नये म्हणून हे नवीन कायदे आणून जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम करत आहे। आमच्यावर जर अन्याय झाला, इथे असलेले रस्ते बघा, इथे असलेला प्रोजेक्ट बघा, ह्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या लोकांनी, गरीब लोकांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे। प्रचंड लोकांचे जागेपासून बेकायदेशीर असं हस्तांतरण केलेलं आहे। हे हस्तांतरणाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करायचं नाही, तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आंदोलन करायचं नाही। या अशा पद्धतीने आंदोलन करून तुम्हाला वाटेल त्याला कोर्टात डांबायचं, तुम्हाला वाटेल त्याला जेलमध्ये टाकायचं आणि ह्याचं न्याय मागायचं असेल तर तुम्ही खालच्या कोर्टात, तालुक्याच्या न्यायालयात नाही मागू शकत, जिल्ह्याच्या न्यायालयात नाही मागू शकत, तुम्ही राज्याच्या न्यायालयात म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टात नाही, सेशन कोर्टात, सुप्रीम कोर्टात तुम्हाला न्याय मागायला लागेल। आणि सर्वसामान्य माणसाला डिस्ट्रिक्ट कोर्टाचा, सेशन कोर्टाचा आणि राज्य सरकारच्या त्याच्यामध्ये देशाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला न्याय मागायला परवडणार नाही। म्हणजे अशा गरीब दुबळ्याला जेलमध्ये डांबून ठेवून त्याच्यावर अन्याय सातत्याने करत राहण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणून ह्या सरकारच्या विरोधात आजचं हे जनसुरक्षा विधेयक आम्हाला मान्यच नाही। जनतेच्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे का आमचा हक्क आम्हाला अबाधित ठेवला पाहिजे। आम्ही आंदोलन करत असताना ते आंदोलन आम्ही सलगसूट मार्गाने करत असतो। नक्षलवाद्याला तुम्ही जर सांगताय तर नक्षलवाद्याचा समोर नायनाट तुम्ही 24% करण्याचं वचन जनतेला दिलेलं आहे। नक्षलवाद हा 76% याचा नायनाट झालेला आहे असं देशाच्या गृहमंत्री म्हणतात। मग या नवीन कायद्याचा गरज काय? आम्हाला भीती दाखवण्यासाठी इथे आज तुम्ही सांगायला ह्या भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर चालू आहे, नवीन खूप हब येतो 15,000 एकरमध्ये।
त्याच्यानंतर नवीन अनेक 11 ते 12 रस्ते इकडे जातात. या रस्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट चालू आहे. आज तुम्ही वाढवणी एरियामध्ये बघा तर कोणाची जागा कोणीही विकून खातो आणि यांच्यावर त्यांना जर तुम्हाला जर केस करायला गेले त्यांची साधा गुन्हासुद्धा घेतला जात नाही. मग त्यांनी आंदोलन करायला गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही त्याला नक्षलवादी ठरवला आहे. अशा गोष्टी सातत्याने राज्य सरकार करत आहे. म्हणून त्याचा आज निषेध आम्ही या विधेयकाची करू.